आम्ही दिले होते नामस्मरण पुस्तिका म्हणलं जातं त्याला. त्या नामस्मरण पुस्तिकामध्ये आम्ही दत्त महाराजांचे, साईबाबांचे, साई गजानन महाराज, स्वामी समर्थ यांचं नामस्मरण केलं होतं. नामस्मरण लिपिक पुस्तिका म्हणलं जात होतं त्याला. त्याचा अर्थ असा होता की आपण नामस्मरण करा आणि त्यानंतर या चबुतऱ्याखाली तुमची जी भक्ती, आस्था, जे प्रेम आहे हे चबुतऱ्याखाली आहे आणि त्यावरती तुमचे देव बसलेले आहेत. तर त्याच गोष्टीवरून आम्ही आणखी एक कल्पना केलेली आहे. त्यावेळेस मला लोकांनी सांगितलं होतं, भक्तांनी सांगितलं होतं की जेव्हा हे पुस्तकं काढले होते आम्ही, तर हे सगळ्यांनी मला विचारलं होतं की आम्हाला माहित नव्हतं, आम्हाला पण नामस्मरण करायचं होतं आणि ते पुस्तकं त्या चबुतरीच्या खाली हे करायचे होते, ठेवायचे होते. त्यावेळेस आम्ही इंटरनेटवरती सिद्धार्थ चांदेकर जो ऍक्टर आहे त्याला घेतला होता. त्याच्या थ्रू आम्ही सांगितलं होतं लोकांना की या चबुतऱ्याखाली नामस्मरण पुस्तिका आहे, यामध्ये तुम्ही दत्त महाराजांचे, साईबाबा, गजानन महाराज, स्वामी समर्थ यांच्या नावाने तुम्ही लिहून हे पुस्तक या चबुतऱ्याखाली ठेवायचे, जेणेकरून तुमच्या ऊर्जेमुळे, तुमच्या नामस्मरणमुळे, तुमच्या गोष्टीमुळे, तुमचं जे आस्था, प्रेम, जी आपुलकी आहे, जे तुम्हाला असं वाटतं की मला नामस्मरण करून. रामायण पण लिहिलं होतं, महाभारत पण लिहिलं होतं. आज स्वामींची, दत्त महाराजांची पोथी पण लिहिलेली आहे आणि ती चालत आलेली परत. तसंच आहे आज आपल्या या मंदिराला, मला माझं भाग्य आहे की भारतभरामधून मला लोकांनी नामस्मरण पुस्तिका भरून माझ्याकडे इथं दिले आणि आम्ही त्या लोकांचे, भक्तांचे पुस्तिके आम्ही खाली त्याला दहन केले. कारण की ती ऊर्जा निर्माण हो लोकांमध्ये, तुमची भक्ती या देवाला, या आपल्या देवाला जागृत करेल. कारण की भक्तीमुळेच तो देव आहे. तसंच मी यावेळेस आणखी एक गोष्ट करायला प्रयत्न करतोय. बहुतेक तुम्हाला आवडेल अगर तुम्ही सहभाग घेतला तर. अजून एक संधी देतोय. आम्ही या साईडला इथे आपल्या सगळ्या भक्तांसाठी नवग्रह मंदिर बांधतोय. नवग्रह मंदिरमध्ये इथं हनुमानाचं म्हणजे मारुतीचं मंदिर आहे. त्याच्या पाठीमागं पण अर्थ आहे. त्याच्या पाठीमागं हे दत्तात्रेयचे नाव पडलेले आहे. हे जाता थोडक्यात तुम्हाला सांगून जातो. हे दत्तात्रेयचे नाव पडले. दत्त म्हणजे कोण आणि त्यांचं नाव काय, तर त्यांच्या वडिलांचं नाव होतं, त्यांच्या वडिलांचं नाव होतं अत्रे. हे अत्रे कोण, तर 7 सप्तऋषी मधले एक मुख्य. सप्तऋषी म्हणजे 7. त्याच बेसिस वरती आपण इथे नवग्रहाचं मंदिर करतो. 7 ग्रह आणि 2 असे काल्पनिक ग्रह, त्याला राहू आणि केतू म्हणलं जातं. मला असं वाटतं भारतामध्ये पहिलं हे असं मंदिर असेल जे धातूवरती असते. आतापर्यंत तुम्ही सगळे नवग्रह मंदिर बघितले असेल, हे सगळे दगडाचे आहेत. दगड म्हणजे पाषाण म्हणजे शनी. सगळ्याच गोष्टी, राहू, केतू, सूर्य, चंद्र, गुरु सगळे दगडाचे होऊ शकत नाही. इथे तुम्हाला सूर्य तांब्याचा दिसेल, इथे तुम्हाला चंद्र अॅल्युमिनियमचा या चांदीचा दिसेल, इथे तुम्हाला बुध पारा दिसेल, त्यानंतर शुक्र आहे, त्यानंतर तुम्हाला तुमचं शनी आहे, शनी तुम्हाला इथं लोखंड दिसेल. तर या सगळ्या गोष्टी धातूचं मंदिर असेल, धातूचं नवग्रह असेल. मला असं वाटतं धातूला पूजत सगळ्यांनाच माहिती आहे. सगळे तुम्ही आता बघत पण असतात, बरेच जणांच्या इथं हातात अंगठ्या पण असतात. अंगठ्या कुठल्या असतात तर चांदीच्या असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला नीलम असतो, तुमचा पुष्कराज असतो. मग इथं तुम्ही दगड घालायलाच नाही, मी इथं पण दगड घाला ना तुम्हाला. मला असं वाटतं दत्तात्रेय जे येतात त्यांचं ज्ञान महत्वाचं आहे. सरस्वती का, कशासाठी, यासाठी. म्हणून आम्ही आरती पण तुमच्यासाठी केली होती. 3 महाआरती केली होती. महालक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा माता. का, त्यांचं ज्ञान माहीत पडायला पाहिजे. आपल्याला माहीतच नाही मी दत्तात्रेय का म्हणतो, कशासाठी दत्तात्रेय आले, हे आम्हाला काहीच माहित नाही. आम्हाला एवढंच माहिती आहे की काहीतरी आहे, काय दत्त म्हणून आहे, जो करतो. अहो, दत्त म्हणजे काय ते आपल्याला कळायला पाहिजे. दत्तात्रेय आत्रे म्हणजे जे सप्तऋषी होते, त्यांच्या मातेचं नाव होतं अनुसया आणि यांचं नाव होतं दत्तात्रेय. दत्तात्रेय ज्यांना दत्त म्हणून दिलं होतं ब्रह्मा, विष्णू, महेशनी. त्या विष्णूनी खेळ खेळला आणि त्यातून ते जन्म आला. कारण की 2 जण होते ऑलरेडी त्यांच्यामध्ये,
विष्णू सॉरी ब्रह्म चंद्ररूपी होता आणि शंकर म्हणजे महादेव जो होता त्याच्यामध्ये ऑलरेडी होता, पण एक राहिला होता तो विष्णू. विष्णू या धर्तीवरती येत नव्हता. मग त्यांनी हे सगळं रचलं आणि त्यातून जन्म झाला दत्तात्रय. हे आत्र्यांचे सप्तऋषी मधलं सातवं सगळ्यात महत्वाचा ऋषी आहे तो दत्तात्रय म्हणून दत्ताला आत्रेला दिलेलं आहे, म्हणून दत्तात्रय म्हणलं जातं. मला माहिती आहे भजन हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे, खूप चांगलं आहे भजन गाणं भजन, पण ज्ञान घेणं खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं आपल्याला कळायला पाहिजे. आम्ही पौर्णिमेच्या दिवशी आम्ही दत्तात्रयाला का पुजतो? आपण लक्ष्मी ही अमावस्येला असते, पण पौर्णिमाच आम्ही का करतो? गुरु पौर्णिमाच का असते? आजपर्यंत असं कधी बघितलं का पौर्णिमा सोडून काय आहे का? तर तसंच आहे, याचं ज्ञान आपल्याला असं पाहिजे. नवग्रह जे आता आम्ही बांधणार आहोत, या तुमच्यासाठी आम्ही काय करणार आहोत, तुम्हाला संधी देतोय. आता आमच्याकडे आत्ताही बांधणं असं काही प्रॉब्लेम नाहीये. संधी यासाठी देतोय की आम्ही परत नामस्मरण पुस्तिका काढणार आहे. त्या पुस्तिकामध्ये तुम्हाला तुमच्या स्वहाताने जे नवग्रहांचे मंत्र आहेत त्याच्यावरती सगळं दिलेलं असेल, तुमचे नावमध्ये दिले असेल त्याच्यावरती काय काय करायचं. या नवग्रहांच्या मंत्रांचं तुम्ही स्मरण करा आणि त्या पुस्तकामध्ये तुमचं स्मरण लिहून द्या. ते पुस्तक आम्ही त्या जमिनीखाली दहन करून त्याची ऊर्जा तयार करू, जे तुमची शक्ती, तुमची भक्ती, तुमची ऊर्जा असेल. आजपर्यंत असं कधी होत नाहीये, पण हे त्रिमूर्ती शक्तीपीठ तुम्हाला एक संधी देते की तुम्हाला या गोष्टीमध्ये स्वतःच काहीतरी योगदान असावं. हा, हे पुस्तक फ्री मध्ये मोफत नसणार, तुमच्या या पैशाने आम्हाला पण जवळजवळ आम्ही 5,000 जवळजवळ आम्ही 25 लाख या 15 लाख रुपये यातून स्टार्ट केले होते जमा करायला. आम्हाला त्या निधीतून आम्ही हे मंदिर बांधलेलं आहे. तसंच आम्हाला अगर निधीत उभारायचं आहे तर यासाठी आम्ही तुम्हाला स्पष्ट बोलतो की तुम्हाला मंत्रांचं ज्या लिपिक पुस्तिकाचं तुम्हाला दिले जाईल, ते पुस्तिका त्या तुमच्या हाताने लिहा आणि इथे त्या चबुतऱ्याच्या खाली, नवग्रहाच्या चबुतऱ्याच्या खाली तिथे विधिवत तुम्हाला पूजा करून दिले जाईल. 6 फेब्रुवारीला आम्ही इथं भूमिपूजन करणार आहोत. तर मी सगळ्यांना, अगर तुम्हाला याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल, कृपया करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन करा किंवा इंस्टाग्रामला जॉईन करा. त्याच्यावरती व्हिडिओज, बाकीच्या सगळ्या गोष्टी इन्फॉर्मेशन दिल्या जाईल. तर तुम्हाला आवडत असेल तर नक्की सहभाग दाखवा आणि टाळ्या बाजूने नवीन गोष्टीचा आनंद होईल. धन्यवाद. अधिक माहितीसाठी फोन नंबर दिलेले आहेत, त्यांना हे करा, संपर्क साधा. लोक आहेत. थँक्यू. आता दर्शन घेऊ शकता तुम्ही. प्लीज असं